नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। बऱ्याच दिवसातून कॅमेरा हातात घेतलेला आहे आणि आपला गोप्रो जो आहे तो पण खराब झालेला आहे आणि मी आलेलो आहे माझ्या गावी। तुम्ही पाठी बघू शकता, कन्स्ट्रक्शन साईटवरती आहे। कन्स्ट्रक्शन साईट म्हणजे जे माझं घर बांधायचं होतं, तोडायचं होतं, ते तोडून झालेलं आहे। तो बाजूची जी दोन घरं होती आमची, जे माझे चुलत भाऊ आहेत विक्रोळीचे आणि माहीमचे, तर त्यांचं पण तोडून झालेलं आहे। सगळे इमर्जन्सीमध्ये सगळे एकत्र रेडी झाले घर बनवायला। सो त्यामुळे मे महिन्यात आले, डिसाईड केलं। मी पण एक दिवसासाठी आलो होतो, सो पटापट डिस्कशन करून आणि जो काही होता आपल्याला कॉन्ट्रॅक्टर तो ठरवला। ॲक्च्युली वहिनीच्या ओळखीचा आहे, माहीमची वहिनी आहे, तिच्या ओळखीचा आहे। सो ह्या विटा आहेत चिराच्या कोकणामधून आणलेल्या आहेत। सो आपण आता आहेत एक्झॅक्टली माझ्या हॉलमध्ये। सो हॉलमधून आता आपण बाहेर दाखवूया। हॉल म्हणजे वरती गेल्यावरती कळेल, ह्या विटांच्या वरती जाऊया आणि मग तुम्हाला कळेलच व्ह्यू कसा येतोय, कुठे आहे मी उभा। ह्या पाठी विटांचा ढिगारा आहे, हा हॉल आहे आणि इथे खिडकी आहे मोठी। बाहेर तिथे रोड आहे, रोड जातोय असा पाठून घराची आमची। आणि अजून एक खिडकी आहे इथे, प्रत्येक घराला अशाच आहेत खिडक्या। सो आपण ह्या विटांच्या वरती जाऊया आणि वरतून विटांच्या वरती मी आता आलेलो आहे आणि बाजूला तुम्ही बघू शकता तिथे एक रूम आहे, त्याच्या पलीकडे अजून एक रूम आहे, म्हणजे विक्रोळीचा भाऊ, त्याच्यानंतर माहीमचा भाऊ आणि पलीकडे आपली स्वाती वहिनी तर इथेच राहते। सो हॉल आम्ही पाठी घेतलेला आहे आणि पहिलेच जो सुरुवातीला आहे तो किचन आहे। या साईडला किचन आणि किचनच्या बाजूला आंघोळ करायचं बाथरूम आणि आमच्या दारामध्ये 2 लिंबाची झाडं पण आहेत। सो हा रोड जो पाठून जातोय दिसतो तो पाठीमागे जातो कोळ्याला आणि इकडे जातो करगणी स्टँडला। करगणी गाव या साईडला ड्रोनमधून शॉट्स घेतले आहेत मी, ते पण नक्कीच बघा। माझी पश्चिम महाराष्ट्राची रोड ट्रिप केली। इथून लिंबाची झाडं आहेत, मस्तपैकी हवा सुरू असते घाटावरती, घाटावरच्या सगळ्याच गावावरती। सो आता खाली जाऊया, खाली जाऊन दाखवतो तुम्हाला घरं। एंट्री केल्यावरतीच हे आपलं आहे किचन, हे बाथरूम थोडं मुंबईच्या साईडच्या हिशोबाने छोटंच आहे, पण ठीक आहे। आमचं कॉर्नरचं असल्यामुळे त्या साईडला खिडकी देता आली आहे आणि ही आहे चौकट। सो हे आहे फर्स्टवाला आमचं घर। इथे पण मोठी खिडकी आहे। अजून वरती हाईट वाढवायची आहे, पुढे तुम्हाला दाखवतोच। ते दुसरं घर विक्रोळीच्या भावाचं, तिसरं माहीमच्या भावाचं आणि हे जे हाईट आहे ते तिथपर्यंत शेवटपर्यंत वाढणार आहे। तिथून मग पत्रा असा स्लोप करणार आहे, पत्रा किंवा स्लॅब, आता ते पुढे डिसाईड करायचं आहे परत। सो ही अशी 3 घरं आणि चौथं घर तिकडे आहे ते वहिनीचंच। सो कपडे वाळत टाकलेले आहेत। गावाला काय आपल्याला नॅचरली सगळं अवेलेबल असतं रिसोर्सेस। हे 3 ड्रम आहेत पाणी मारण्यासाठी। गावाला जरा टेक्निक वेगळीच असते, पाणी आपल्याला मारायचं असतं। सो हे पहिलं घर, दुसरं आणि तिसरं आपलं तिकडे आणि चौथं तर आहे ते रविदादा इथे आतमध्ये आहे। आतमध्ये सगळे नाश्ता करायला बसलेले आहेत, आपण पण जाऊया नाश्ता करूया। आणि आपण आलेलो आहे आता स्वाती वहिनीच्या घरात। स्वाती वहिनी आहे इथे बसलेली आणि इथे सोनी पण आहे, बाळा आहे आणि हे एक आमचा गावठी टमाटा पण आहे, जो गावाला आल्यावरती येण्यासारखा होतो। मम्मी बसलेली आहे। सो सगळेच आलोय, फक्त सुमन घरी आहे तिकडे आणि पप्पा पण तिकडे बसलेले आहेत। आणि काल तर आमचा खूप मोठा पोपट झाला। आम्ही स्पेशल गाडी पकडली होती मुंबई कोल्हापूर आणि आम्हाला म्हणजे आम्ही कधी काल परवा रात्री पकडली आणि ती आली। ऍक्च्युली तिचा टाइम होता 1:30 वाजताचा, पण ती आली 3:30 वाजता। तिथून आम्हाला जो काय होता बॅड लक सुरू झाला, तो इथे येऊपर्यंत पण आम्हाला बॅड लक होता। आम्ही सांगली बस स्टँडला पण जवळपास 1 ते 1.5 तास मला वाटतं थांबलो होतो। त्यानंतर ती बस पकडली, बस पकडल्यानंतर भिवघाटात आली, भिवघाटात पंक्चर झाली। त्याच्यानंतर पाटी आटपाडी बस होती, ती बस पण पंक्चर झाली होती। सो आम्हाला जवळपास इथे येता 16 तास लागले वाटतं ना। 16 तासात आम्ही मला वाटतं बँगलोरला, दिल्लीला कुठे पोहोचलो असतो। 400 किलोमीटर साठी आम्हाला 16 तास लागले। सो चला या पटापट नाश्ता करूया छोटासा, चहा बिस्किटचा, आणि थोड्या वेळाने परत एक अपडेट देतो। जो आपला कॉन्ट्रॅक्टर येणार आहे त्याच्याशी पण आपण बोलूया। तुला काय बोलत आहे? आता आपला काय कॉन्ट्रॅक्टर आज येत नाहीये, सो त्यामुळे आपण आता नवीन आजची ऍक्टिव्हिटी करूया। आज आहे 13 ऑगस्ट। सो आपल्याकडे आलेला आहे तिरंगा, आपण लावूया आपल्या नवीन घरावरती। सो 13 ऑगस्टला आपण आज तिरंगा लावते, 15 ऑगस्टला आपल्याला उतरावं लागेल संध्याकाळी। सो आजची नवीन ऍक्टिव्हिटी। सो तिरंगा आपल्याकडे आहे, आता त्याला खोलूया। सो आपला तिरंगा पाठी मस्तपैकी हवेत आणि घाटावरती हवा तर एकदम जबरदस्त असते। सो लहर तो एकदम हवेने फडकतोय मस्तपैकी। तिरंगा लहरून झालेला आहे आणि आजचा दिवस आमच्यासाठी पण रेस्ट आहे आणि कॉन्ट्रॅक्टर आज येऊन गेला। ॲक्च्युली त्याकडे माणसं नाही आहेत, गवंडी नाही आहे, सो त्यामुळे तो परत गेलेला आहे, उद्यापासून येणार आहे। तो गावचे कॉन्ट्रॅक्टर असेच असतात, थोडे नाटकं करतात,
त्यांना वाटतं मुंबईला ही माणसं आता आम्हाला कोणाला यायला भेटत नाही, त्यामुळे त्यांची नाटकं चालू असतात, माणसं नाही करून काम वाढवतात. आता मे महिन्यापासून काम सुरू केलं, मे एंडच्या जून जुलै ऑगस्टचा आला, अर्धा महिना गेलाय. सो चालूच आहे आता. आणि इथे काहीतरी करतायत वाटतं, पप्पांनी काहीतरी आणलेलं आहे वाटतं, करवत कापायला झाडाचं. काय ते झाड हे नाही कापतात का? हे पप्पाने आणलेलं आहे मुंबईवरून. हे असं खेचायचं काय? अरे बापरे, नवीन प्रकारची करवत आहे. काय बोलताय त्याला? अरे वा, एक नंबर. आपण कापूया नवीन प्रकारची करवत. अडकलं, दूध सोडून करायचं. तर मित्रांनो, आमच्या गावात बातमी आली की संभाजी भिडे आलेला आहे. सो वंचित आघाडीने त्याच्या अगेन्स्टमध्ये निवेदन दिलेलं आहे की त्याचं भाषण इथे होऊ नाही द्यायचं आहे. सो वहिनी वंचित आघाडीची आमची धडाडीची कार्यकर्ता आहे. सो आम्ही चाललोय बघू वहिनीच्या पाठीमागे. बरेच लोक गेलेले आहेत पुढे. इथे आमच्या करगडीत राम मंदिर आहे, तिथे त्याचं भाषण होणार होतं, पण निवेदन दिल्यामुळे तिथे त्याचं कॅन्सल केलेलं आहे भाषण. आणि कुठेतरी कोणत्या तरी वस्ती होती, तिकडे हॉल आहे कोळ्याच्या दिशेने, तिकडे काय मला वाटतं त्याचं भाषण तिथे तो घेणार आहे. आणि आपलं घर पाठीमागे मस्तपैकी. आणि गाडी आपण चालवते संतोष दादा तुझी गाडी चालवते. गाडी चालू झालेली आहे, विक्रोळीची गाडी आणलेली इथे ते. शिवाजी महाराज की जय. नरवीर उमाजी नाईकांचा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठ्यांचा. वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष साहेबराव चंदनशिवे यांनी काल भिडे गुरुजीच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवला. प्रत्येक वेळी भिडे गुरुजी आपल्या महापुरुषांचा अनावर करतात, अपशब्द वापरतात. अशा या जातीवादी भिडे गुरुजीचा आपण आज इथं करगणीच्या ठिकाणी त्यांचा विरोध दर्शवतोय. आणि काल आपण वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष यांनी काल पत्र दिल्यानंतर त्यांच्या कार्यक्रमाला पोलीस स्टेशन असो, कायदा असो, यांनी त्यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. यातच आपला सर्वस्व विजय मानावा लागेल. ज्या पद्धतीने 10 गावाचे 10 कार्यकर्ते जमा झालेत, हे सुद्धा ताकदीचं मानलं जाईल. असे या सर्व कार्यकर्ते इथं जमलेल्या कार्यकर्त्यांचं मी प्रथम वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पहिल्यांदा स्वागत करतो. आणि पूर्णपणे आजपर्यंत महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी या कार्यक्रमाला विरोध करते भिडे गुरुजींच्या. आणि इथून पुढेही जर भिडे गुरुजींना कधीही महापुरुषांबद्दल, आमच्या महाराष्ट्रातील प्रत्येक महापुरुषाबद्दल जर अपशब्द वापरला तर त्यांना आम्ही अशाच प्रत्येक ठिकाणी विरोध करून राहणार. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सांगतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. परवा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार मॅडम आणि मेमाने साहेबांना निवेदन देण्यात आलं. त्या निवेदनाची दखल घेऊन माननीय मेमाने साहेबांनी संभाजी भिडेच्या सभेला परवानगी नाकारून ती एक छोट्याशा स्वरूपात त्यांची सभा घेतलेली आहे. आता सभा म्हणता येत नाही त्याला, एक गुप्त बैठक त्यांनी केलेली आहे. ते खरं तर आपलं यश आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जे निवेदन देण्यात आलं, त्या निवेदनाची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने ती त्यांची सभा नाकारून आपल्याला एक प्रकारचं यश आलेलं आहे. आणि पुरुषांना अभिवादन करतो. आज RSSचा हस्तक संभाजी उर्फ मनोहर भिडे कुलकर्णी त्यांचं जाहीर व्याख्यान होतं, पण परवा दिवशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही त्यांना तसं निवेदन दिलं. आणि त्या निवेदनात आम्ही सांगितलं की तुम्ही सार्वजनिक ठिकाणी जर कार्यक्रम केला तर तो आम्ही हाणून पाडण्याचा प्रयत्न करू. आणि परवानगी त्यांना नाकारलेली आहे. त्यांचा वैयक्तिक कार्यक्रम त्यांच्या कुठेतरी बंगल्यात घेतलेला आहे. सार्वजनिकरित्या कार्यक्रम त्यांचा कॅन्सल झालेला आहे. पण इथून पुढे कुठेही संभाजी भिडेंचा कार्यक्रम जरी झाला तरी आम्ही तो हाणून पाडण्याचा प्रयत्न करू. एवढंच बोलतो. धन्यवाद.
धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की लोकशाही रणभाऊ साठेंचा महात्मा फुलेंचा राजमाता अहिल्याबाई होळकरांचा राजे उमाजी नाईकांचा तिथून आंदोलन जे चालू होतं तिकडून आपण आलेलो आहे घरी आल्यानंतर जेवण वगैरे झालं आणि आपण आता आपल्या घराला पाणी मारायला घेऊया थोडा. सकाळी पण पाणी मारून झालं, पण ॲक्च्युली सकाळी आंघोळ करायच्या अगोदर आणि व्हिडिओ सुरू करायच्या अगोदरच पाणी मारून झालं होतं. तर सेकंड राऊंड आता आपल्याला सुरू करायचा पाणी मारायचा, कारण पाणी मारून झाल्यानंतर आमची झोप झालेली आहे मस्त. आणि झोप झाल्यानंतर उठल्यावरती माय लेकींना थंडी वाजायला लागली. बघा कशी चूल पेटवली दोघींनी. हे बघा थंडी वाजायला लागली गावाला येऊन यांना. आणि ती एक तिकडे बघा, या लोकांना थंडी वाजायला लागली. कल्याणहून आल्यावर कसं व्हायला लागले गावाला करगणीला. कसं होतंय. ती मॅडम आहे बघा, ती पण हसती आहे तिकडं. मॅडम हसायला लागली या. कसं होतंय. हे बघा थंडी वाजायला लागली हिला आणि फुकणीने फुकायला लागली. कसं व्हायला लागले. काल आल्यावर मस्त वाटत होतं, आता कसं होतंय. हे बघा मातीत खेळून आता थंडी वाजायला लागली हिला. आणि आपला तिरंगा सकाळी लावलेला मस्त लहरतोय, दिसत नाही ऍक्च्युली. आणि बाळा निघालाय मुंबईला. बाळा 1 दिवसासाठी आलाय, निघालाय मुंबईला लगेच. परत येणार आहे ना बाळा. बघा 1 दिवसासाठी सुट्टीमुळे तो प्रॉब्लेम झालाय त्याचा. आता उद्या जाईल ऑफिसला आणि लगेच उद्याच्या उद्या रात्री बसणार ना. रात्री बसून हा कसं होतंय. बरं आहे का. हे कसं होतंय सारा. कसं होतंय. थंडी. ही बघा ही कायचं नाव. हे रिया पळाली पकडा. तुला कसं होतंय. हा कसं होतंय बोल की. आम्ही पण चाललो. बाय. हो सारा पण चालले काकासोबत. काय सारा. हा चल तू जा बाबा, तू काकासोबत जा. हा तिची तनुदिनी येणार आहे ना आता. आहे ना तनुदिनी. माझे काका येतात विरारवरून, त्यामुळे ती तनुदिनी तिला भेटणार आहे. मग काय ती काय जात नाही. हा हे घातले अंगावर. चले जा पडा व्यवस्थित आणि लवकर ये. गाडीत गे फोन कर रे. गाडी पकडल्यावर बाळा जा पटकनात. जागा भेटेल जा पटकन. नीट जा रे, लवकर उठ सकाळी. तर मित्रांनो आम्ही आलो आहे घरी. बाळाला एकदम कट टू कट गाडी भेटली. आम्ही 5 वाजल्यापासून गेलो होतो, 6:30ला गाडी आली. सो मम्मी पप्पा गेलेत बाजारात, ते पण आले होते सोडायला. तर ही आजची व्हिडिओ इथेच संपूया आपण. आणि कशी वाटली ते नक्कीच सांगा. खूप दिवसातून व्हिडिओ बनवायला घेतली. आपलं 5चं घर पण आता उद्या परत सुरू होतील, गवंडी येणार आहेत. सो कशी वाटली ही व्हिडिओ नक्कीच सांगा. आवडली असेल तर ॲज युजुअल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जे कोणी नवीन बघत असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये. एकमेकांची काळजी घ्या. स्टे पॉझिटिव्ह. बाय बाय.